महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे ती पार पडली। त्यामध्ये भाजप महायुतीला घवघवीत यश जो आहे तो यश या ठिकाणी मिळालेला आहे। सत्ता स्थापन ही अवघ्या काही दिवसात या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री पद असेल उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक जे आहेत त्यांची वर्णी जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच राज्यपालांकडे जो आहे तो त्यांचा राजीनामा तो दाखल केलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे। त्यामध्ये एक मोठी रणनीती जी आहे ती रणनीती समोर आलेली आहे। एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असून त्यांच्या देखील कार्यकर्त्यांची बहुगर्दी ही त्या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत बोललं जात आहे। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तीन जे नेते आहेत ते नेते मोठ्या आघाडीसाठी ती जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करत आहेत। उद्या जी आहे मुख्यमंत्री पदाची घोषणा ही उद्या होणार असल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी माहिती जी आहे ती माहिती मिळत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जी निकाल यंत्रणा होती ती निकाल 3 दिवसा अगोदरच त्यामध्ये निकाल जो आहे तो लागलेला आहे। भाजप महायुतीला या ठिकाणी मोठा जो राजकीय डाव होता त्यांनी आखलेला तो त्याला एक घवघवीत यश जे आहे भाजप महायुतीला या ठिकाणी मिळालेलं आहे। पुढच्या येणाऱ्या काही तासातच महाराष्ट्र राज्याची सत्ता ही एकंदरीत स्थापन होणार असल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामध्ये जो एकंदरीत जो ट्विस्ट होता त्या असा आहे की मुख्यमंत्री पदासाठी जो इच्छुक उमेदवार होते त्यामध्ये अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यात ही रस्सीखेच चालू होती। अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी सांगितलं जात आहे। येणाऱ्या काळात ही महाराष्ट्र राज्यात काय राजकीय खेळी आणि काय राजकीय घडामोडी ते घडणार आहेत हे पाहण्यासाठी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर।